MSME असेल किंवा बचत गट असतील, यांना खूप प्रचंड प्रमाणातनं सरकारकडनं फंडिंग मिळतं असं आपण म्हणूया, किंवा फंडिंगपेक्षाही सपोर्टिंग सिस्टीम मिळते असं आपण म्हणूया. पण ह्या बचत गटांचे कन्व्हर्टिंग इंटू ब्रँड, म्हणजे त्यांचं ब्रँड होताना मात्र आपल्याला फारसं दिसत नाही. म्हणजे ज्या प्रमाणात व्हरायटी ऑफ स्कीम्स येतात, व्हरायटी ऑफ, आता लाडकी बहीण नंतर अनेक बँका ज्या आहेत त्या महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखताना आपल्याला दिसत आहेत. तर ह्या योजना येतात, सपोर्टिंग सिस्टीम होते, पण त्यांची फार मोठी इंडस्ट्री झाली आहे असं मात्र कुठे दिसत नाही. हे नक्की कशामुळे होतं? सो आधी मी MSME ची जी स्कीम टिपिकली कशी असते ते ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, की समजा तुम्ही 1 कोटीचं प्रोजेक्ट तुम्ही चालू केला, तर सरकार तुम्हाला 30% 35% अनुदान देते, म्हणजे सबसिडी देते. सो ते तुम्हाला 35% येतात, पण इथे तुम्ही प्रोजेक्ट 1 कोटीचा लावलाय. माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे, थंब रूल प्रमाणे, तुम्ही जर 1 कोटी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 3 ते 4 कोटी तरी उलाढाल वार्षिक करणं गरजेचं आहे. तर मग तुमचे ते सगळे खर्च तुम्ही हे करू शकता. आता हे जे 35 लाख तुम्हाला आलेले आहेत सबसिडी, ते त्या 4 लाख टर्नओव्हर गॅरंटी करू नाही शकत. त्याचा आणि त्याचा डायरेक्टली संबंध नाही. ते 4 लाख 4 कोटी उलाढाल तुम्ही तेव्हाच कराल जेव्हा तुमचा प्रॉडक्ट चांगला आहे, लोकांना त्याची गरज आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, त्याचं प्राइसिंग बरोबर आहे, लोकांपर्यंत तो पोचतोय, लोकांना आवडतोय. हे ते जे अनुदान आहे 35 लाख, ते या सगळ्या गोष्टी गॅरंटी नाही करू शकत. ते मदत करतं, पण त्यांनी तुम्ही 4 कोटी उलाढालला पोचाल ह्याचं डायरेक्ट कनेक्शन नाहीये. ऑफकोर्स सरकारच्या आणि MSMEच्या अजूनही स्कीम्स आहेत, की तुम्हाला एक्झिबिशन मध्ये जर भाग घ्यायचा असेल तर ते ऑलमोस्ट 100%, खास करून वुमेनना तर 100% सबसिडी आहे. पण तुम्ही एक्झिबिशन मध्ये गेलात म्हणून काय तुमचा प्रॉडक्ट विकला जाईलच, आणि तो विकला गेला तरी त्याला रिपीट येईल ह्याची गॅरंटी नाही. आज जे आपण त्याला FMCG म्हणतो, म्हणजे फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स, त्याच्यात फूड हा पण एक भाग आला. तर मोठ्या मोठ्या कंपनीचं टार्गेट असतं की 80% रिपीट कस्टमर पाहिजे. जर 80% रिपीट कस्टमर नसेल तर परत तुमचा बिझनेस सस्टेनेबल होऊ शकत नाही. तर हे जे कोण उद्योजक तुम्ही आज म्हणतोय आपण, आज महिला बचत असेल, अजून कोणी असेल, त्यांनी हा अभ्यास करणं गरजेचं आहे की त्यांचे रिपीट कस्टमर, म्हणजे परत परत विकत घेणारे त्यांचे कस्टमर हे 80% किंवा त्याच्याहून जास्त आहेत का. आणि मी काही उदाहरणं देतो. आय एम शुअर आपण टूथपेस्ट घेऊया. आपण ऑलमोस्ट लहानपणापासून आजपर्यंत ऑलमोस्ट तीच जी काय वापरतो तीच वापरतोय, किंवा तेल असेल किंवा अजून काही असतील, टिपिकली आपण त्याच ब्रँडचा किंवा तोच जी काही कंपनी असेल 90% तोच रिपीट करतो. म्हणजेच आपण त्या कंपनीचे 80% रिपीट कस्टमर मधले आपण एक आहोत, आणि म्हणून ती कंपनी आज जिथे आहे तिथे आहे. आणि हा अभ्यास कुठल्याही उद्योजकांनी करणं गरजेचं आहे. जर तो रिपीट कस्टमर नसेल, 80% रिपीट कस्टमर जर तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्हाला सस्टेनेबल व्हायला कठीण जाणार.